सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। झगडे फाटा ते पुलतांबा फाटा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हायवा आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन हायवा ट्रक चालक गंभीर जखमी झाला। चांदेकासार गावालगत समृद्धी महामार्गाच्या बोगद्याच्या ऐन तोंडाजवळ घडलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यातील संवत्सर जवळील रामवाडी येथील एका 33 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक 1 मार्च रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार रामवाडी येथील नवनाथ माधव कानफाटे यांचा रामवाडी येथील हनुमान मंदिरासमोर रात्री अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून केला। घटनेची माहिती समोर येताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, PSI दीपक रोठे या अधिकाऱ्यांसोबत आपल्या पथकासह घटनास्थळी भेट घेत तपासणीची चक्रे फिरवली आहेत। संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आलाय। दरम्यान खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसून जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य कारणाबाबत पोलीस तपास करत आहेत। शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे। दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सुरू होतं। पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात हजर होते। श्री क्षेत्र मडी येथील प्रसिद्ध चैतन्य कानिफनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली। यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून भाविकांच्या सुविधेसाठी रस्ते मोकळे करण्यात आलेत। श्री क्षेत्र मडी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शनिवारी हाती घेण्यात आली। कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कारवाई करण्यात आली आहे। देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त व आक्षेपार्ह माहिती पसरविणाऱ्या विरोधात साईबाबा संस्थान ट्रस्ट आक्रमक झाला। चुकीची माहिती प्रसारित करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता थेट त्यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली जाणार असल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे। साई संस्थानचे सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आपल्या पथकासह शुक्रवारी कारवाईसाठी रवाना झाल्यात। मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्यक्तींकडून साईबाबांबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी संस्थांकडे केल्या होत्या। जामखेड तालुक्यातील फकराबाद येथील LCB आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धाड टाकून बनावट दूध तयार करणारे रॅकेट उघडकीस आणलं। पॅराफिन व केमिकल पुरवठादारासह घातक क्रीमचा वापर करून बनावट दूध तयार करणाऱ्या एकूण 31 जणांना या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आलाय। मात्र त्यापैकी एकाही संशयिताला अटक करण्यात आलं नाही। LCB कडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांना पकडण्याची ताकद असतानाही सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या दुधाच्या धंद्यातील काळी साखळी कधी गजाआड होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पोलीस संबंधितांपर्यंत पोहोचल्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी त्यांना अटक होणार की तपास थांबणार असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
नेवासा तालुक्यातील वांजोळी व घोडेगाव येथील गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघा आरोपींकडून 2 गावठी कट्टे व 4 जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या एका आरोपीवर 9 तर दुसऱ्या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात 18 गुन्हे असे दोघांवर 27 गुन्हे दाखल आहेत. 5 लाखात 25 तोळे सोने देतो असं सांगून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना बेलवंडी पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकून गजाआड केलाय. निजाम जलधा काळे आणि सुयोग बजऱ्या काळे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. कोळगाव शिवारातील सिक्रेट हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या सममोकळ्या मैदानात शनिवारी भरदिवसा लूट झाली होती. पुणे जिल्ह्यातील अविनाश दिनकर शिंदे आणि नरेंद्र ठाकूर यांना 5 लाख 25 तोळे सोने देतो असं सांगून त्यांना कोळगावात बोलावून घेतलं. तेथे अनोळखी महिलेसह 10 ते 12 जणांनी दोघांना मारहाण करून 5 लाखाची रोकड व मोबाईल लंपास केला. संत गोदड महाराज समाधी मंदिरात नवीन विश्वस्तांची नेमणूक ही नियमानुसार झाली असून योग्य वेळी सर्व पुरावे भाविकांसमोर मांडले जातील अशी माहिती नवीन विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण गुले यांनी देतानाच विनाकारण खोटी माहिती देऊन भाविकांना वेठीस धरू नका असं आवाहन केलं. कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज समाधी मंदिराच्या नवीन विश्वस्तांवरून वाद निर्माण झाल्याचं चित्र समोर आलंय. मानकरी व पुजाऱ्यांनी नवीन विश्वस्त मंडळास विरोध दर्शवत आंदोलन सुरू केलं. नगर तालुक्यातील जेऊर येथे गुरुडी डोंगरावर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे नियोजनाअभावी मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यात आलं आहे. जेऊर येथील गुरुडी डोंगरावर गट क्रमांक 117 मध्ये 31 एकर सरकारी जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचं काम जोरात सुरू आहे. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल व प्रकल्प शासनाचा असल्याचं सांगत संबंधित कंपनी ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने काम सुरू करण्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. पांढरीपूल मिरी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात मालवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने पायी जाणाऱ्या 2 तरुणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झाला. प्रतीक सचिन शिंदे व निखिल सोमनाथ पठाडे असे मृतांची नावे आहेत. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.